अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलंय. गादी विभागात पृथ्वीराज मोहोळकडून शिवराज राक्षे पराभूत झालाय. मात्र माझी पाठ टेकली नव्हती असं स्पष्ट करत शिवराज राक्षेनं थेट पंचांना लाथ मारली. पंचांचा निर्णय मान्य न झाल्यानं शिवराज राक्षेनं हे कृत्य केलंय. यावेळी दोन्ही मल्लांमध्ये काहीशी झटापटही झाल्याचं दिसून आलं. या गोंधळानंतर पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप केला. नंतर हे दोन्ही मल्ल व्यासपीठावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे गेले. रेफरीने चुकीचा निर्णय दिला आणि रेफरी चुकीचे आहेत. मान्य नाहीये. तुम्ही पहिला रिप्ले बघा आणि जर आम्हाला हा मान्य आहे तर प्रतिस्पर्ध्याचा जर प्रतिस्पर्ध्याने डाव केला असेल तर प्रतिस्पर्ध्याचे जर दोन्ही खांदे जर टेकले असेल तर कुस्ती फॉल होती. पण माझे दोन्ही खांदे टेकले नाही. तुम्ही रिमूव्ह पाहू शकता. चॅलेंज टाकल्यावर निर्णय देता येत नाही. तुम्ही चॅलेंज